पुणे शहरात गणेश विसर्जनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. तर अशातच लाखो भाविक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतायत आणि या गर्दीच्या काळात सुरक्षितता आणि वाहतूक नियम महत्वाचे ठरते. म्हणून पुणे पोलिसांनी काही मुख्य रस्ते बंद करण्याचा आणि पर्यायी मार्ग व पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला तर जाणून घेऊया शहरात कुठे रस्ते बंद राहतील आणि तुम्ही कोणत्या मार्गाचा वापर करून सुरळीत प्रवास करू शकता. गणेश विसर्जन सणाच्या निमित्ताने पुणे शहरात मोठा उत्साह आणि गर्दी दिसून येणार आहे. पण वाहन चालक आणि नागरिकांनी यावेळी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 17 मुख्य रस्ते बंद राहणार आहेत. यात लक्ष्मी रोड, तिलक रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, कर्वे रोड, जेएम रोड, सातारा रोड, सोलापूर रोड, प्रभात रोड, गणेश रोड, कुमठेकर रोड, केरकड रोड, लोकमान्य टिळक रोड, लाल बहादूर शास्त्री रोड, बडगे रोड, गुरु नानक रोड आणि गंजपेठ रोड यांचा समावेश आहे. याशिवाय शहरात गर्दी कमी करण्यासाठी 6 सप्टेंबर मध्यरात्रीपासून 48 तासांसाठी सर्व जड वाहने शहरात प्रवेश करू शकणार नाहीत. रिंग रोड वापरून पर्यायी मार्ग सोडवता येईल, जसे की कर्वे रोड ते नळस्टॉप, शिवाजीनगर ते सिमला ऑफिस, इंजिनिअरिंग कॉलेज ते डॉक्टर आंबेडकर रोड, गुलटेकडी ते मार्केट यार्ड आणि सातारा रोड ते वोल्गा चौक. नागरिकांसाठी ठराविक पार्किंगची सोयही करण्यात आलेली आहे, जसे की शिवाजी आखडा, SP कॉलेज ग्राउंड, संजीवनी मेडिकल कॉलेज ग्राउंड, फर्ग्युसन कॉलेज आणि AIISS-PMM ग्राउंड, अलका चौक, तिलक रोड आणि बालगंधर्व चौक येथे जास्त गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पुणे पोलिसांनी सुरक्षा आणि ट्रॅफिक व्यवस्थेसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तैनाती केलेली आहे. या गणेश विसर्जनात सुरक्षित आणि आनंददायी अनुभव मिळावा यासाठी नागरिकांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा.